महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाची उत्कृष्ट कामगिरी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेले एपीआय जीवन बोरसे सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम यांना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:15 ते 2:30 वाजेच्या दरम्यान हर्सुल ते ओझरखेड रस्त्यावरील तुंगारपाडा येथे एक विना परवाना बेकायदेशीर वाहतूक करणारी सिल्वर रंगाची विना नंबर प्लेट असलेली बोलेरो गाडी आढळून आली असता त्यात गुप्त कप्पा असलेल्या एका जागेत 8,500 रुपये किमतीच्या आयकॉनिक व्हाईट नावाचे लेबल असलेल्या विदेशी दारूच्या 100 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, 180 मिलीलिटर मापाच्या प्रति किंमत 85 रुपये किमतीच्या बाटल्या आणि 17,190 रुपये किमतीच्या स्टेरलिन रिझर्व्ह लेबल असलेल्या नावाच्या विदेशी दारूच्या 191 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, प्रत्येकी 180 मिलीलिटर मापाच्या व प्रति किंमत 90 रुपये किमतीच्या बाटल्या तसेच 3 लाख रुपये इतकी किंमत असलेली सिल्वर रंगाची विना नंबर प्लेट असलेली बोलेरो गाडी, तिचा इंजिन नंबर GAA 4F1156 असा असलेली, एकूण मुद्देमाल 3,25,690 रुपये, एकूण किंमत असलेली, आरोपीचे नाव पवनकुमार वीरेंद्र प्रताप सिंह, वय वर्ष 38, राहणार पुरा नंदलाल मछली शहर, जौनपुर उत्तर प्रदेश असे आहे। सदर आरोपीने हा माल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगून विना परवाना बेकायदेशीर वाहतूक करताना मिळून आला। सदरच्या गुन्ह्याची नोंद हर्सुल पोलीस शिपाई 2757 युवराज देवराम चव्हाण, हर्सुल पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण, मोबाईल नंबर 9637796432 यांनी गुन्हा रजिस्टर नंबर PRO-V5/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे नोंद करण्यात आला आहे। तसेच बोलेरो गाडी आणि मुद्देमालासह हर्सुल पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे। सदरच्या कामगिरीत दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RS पवार, मोबाईल नंबर 8886068575 यांनी केले आहे। पुढील तपास अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RS पवार हे करीत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन आनंद नगर वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन आनंद मगरसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, हर्सुल। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। सर, आपल्या इथं जे हर्सुलमध्ये दारूची जी एक गाडी पकडलेली आहे, त्या दारूच्या गाडीबद्दल काही थोडक्यात माहिती आपण सांगा ना, कशा संदर्भातली ती? नमस्कार। हर्सुल पोलीस स्टेशन अंतर्गत मी इथं कार्यरत असताना मला एक गोपनीय माहिती मिळाली की एक गाडीमध्ये चोरटी वाहतूक होत आहे दारूची। त्या संदर्भात मी माझा स्टाफ पाठवून आणि गाडी तपासली असता गाडीमध्ये संशयास्पद काही मिळून आलं नाही, रिकामी होती, पण तिथे एक नट होता जो संशयास्पद वाटला, म्हणून आम्ही ती खात्री केली असता तो नट खोलून आम्ही त्याच्यातले सीट वगैरे काढले असता गाडीच्या सीटांच्या खाली एक गुप्त कप्पा बनवलेला होता। त्यामध्ये आम्हाला एकूण 8,500 रुपये किमतीच्या आयकॉनिक व्हाईट नावाच्या विदेशी दारू आणि 17,190 रुपयाच्या स्टेरलिन रिझर्व्ह नावाचे लेबल असले विदेशी दारूच्या बाटल्या या मिळालेल्या आहेत। त्यासोबत ती सदरची गाडी आहे बोलेरो 3 लाख रुपये किमतीची, तिचा गाडी नंबर जो होता तो नंबर प्लेट नसलेली होती आणि तिच्या इंजिन नंबरवरून आम्ही ती गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्या गाडीचा चालक आहे पवनकुमार वीरेंद्र प्रताप सिंह। याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे प्रोहिबिशन ॲक्टनुसार, गुन्हा नंबर 5/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे। बरं, ही दारू कुठून आलेली आहे आपल्या माहिती? त्याबाबत तपास करणे बाकी आहे। धन्यवाद सर। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।